बुधवार संध्याकाळी पोलिसांना बेलापूर खाडी किनारी एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। तिथे एका 18 ते 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला होता। स्थानिक मच्छीमारांनी त्याच ठिकाणी एका मुलाला पाण्यात उडी मारताना पाहिलं होतं। त्यांनी त्याला वाचवण्याचाही प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत पाण्यामध्ये तो वाहून गेला। पोलिसांच्या चौकशीत आत्महत्या केलेल्या मुलानेच त्या तरुणीला गळा दाबून मारले आणि त्यानंतर स्वतः पाण्यात उडी घेत आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालंय। मात्र 2 दिवसानंतरही मुलाचा शोध लागलेला नाही। उपायुक्त पंकज डहाणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ज्या मच्छीमारांनी घटना पाहिली त्याच्याकडे चौकशी केली। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुलगा पनवेल तालुक्यातील तर मुलगी नवी मुंबईतील असल्याचं समोर आलंय। या दोघा 2 वर्षापूर्वीपासून मैत्रीचे संबंध होते, मात्र मागील काही दिवसांपासून ते दुरावले होते। यानंतर घटनेच्या आदल्या दिवशी आणि घटनेच्या दिवशी ते एकमेकांना भेटले सुद्धा। यातून त्यांच्यात वाद होऊन मुलाने मुलीची हत्या केली आणि स्वतः पाण्यात उडी घेत आत्महत्या केली। मात्र त्यानं असं का केले याचा खुलासा अजूनही होत नाही। पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी दिली आहे। काल दिनांक 7 ऑगस्ट रोजी आम्हाला जवळपास 4:30 वाजता कॉल आला की DPS स्कूलच्या मागे एका मुलीची बॉडी मिळालेली आहे आणि त्याच ठिकाणी काही मिनिटापूर्वी एका मुलाने जेट्टीच्या ब्रिजवरून खाली पाण्यात उडी मारलेली आहे आणि तो वाहून गेलेला आहे, अशी एकंदरीत आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली। त्याच्यानंतर आम्ही स्पॉटवर गेलो तर आम्हाला असे समजलं की त्या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता। मग त्या अनुषंगाने आम्ही तपास चालू केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं समजलं की ती मुलगी आणि मुलगा हे गेले 2 वर्षापासून एकमेकांना ओळखत होते, ते एकमेकांना भेटत देखील होते आणि त्यांच्यामध्ये काही दिवसांपासून वाद झाल्यामुळे ते मागच्या 2 दिवस सलग भेटत होते आणि वादाचं कारण नक्की आम्हाला अजून समजलं नाही, पण त्या झालेल्या वादामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा गळा दाबलेला आहे आणि त्यानंतर लगेच त्या जवळच्याच असणाऱ्या जेट्टीच्या ब्रिजवरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केलेली आहे। आता हे मुलगा जो आहे तो पनवेलला राहणारा होता आणि मुलगी ही सीवूड्स एरियामध्ये राहणारी होती। ते दोघंही एकमेकांना जवळपास 2 वर्षापासून ओळखत होते। नक्की काय प्रॉब्लेम होता त्याबाबत अजूनही आमचा तपास चालू आहे। आम्ही त्यांचे मित्रमैत्रिणी यांच्याकडे चौकशी करत आहोत। या संदर्भात आपल्याकडे गुन्हा देखील दाखल झाला असून याच्यामध्ये API मोहिते यांच्याकडे तपास आहे आणि जे आपण या निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहे की त्या मुलानेच त्या मुलीचा गळा दाबला आणि त्यानंतर लगेच त्यांनी आत्महत्या केलेली आहे। याच्यामध्ये आपण त्या मुलाच्या बॉडीचा देखील शोध घेत आहोत। आपले तपास पथक रवाना झालेले आहेत। कोस्टल हद्दीमध्ये सर्व ठिकाणी देखील आपण त्याची बॉडी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत।